नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। आज लेक्चर आपल्याला बघायचं आहे, तर लेक्चर आपण काय बघणार आहे याच्याबद्दल मी पहिले माहिती देतो। आपण आजपासून जिल्हा पोलीस भरती म्हणजे 2021 ला ज्याही पोलीस भरत्या झाल्या, ज्याही पेपर झाले, तर ते PYQs पाहणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मागच्या वर्षी झालेल्या क्वेश्चन पेपर मधून जीएसच्या कोणत्या प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला करता येईल आणि ते संपूर्ण प्रश्न आपल्याला बघायचे। जवळपास रोज किंवा एक दिवस आड जसाही मला वेळ भेटेल तसं मी क्वेश्चन पेपर घेण्याचे प्रयत्न करणार आहे। आणि क्वेश्चन पेपर मध्ये जीएसचे प्रश्न कोणकोणते येऊन गेलेले आहे आणि या प्रश्नांतून अजून कोणते प्रश्न येऊ शकतात या सगळ्या गोष्टींचं आपण विश्लेषण करणार। जीएस हा सब्जेक्ट पोलीस भरतीसाठी सर्वात महत्वाचा व तुमचा गेम चेंजर सब्जेक्ट असू शकतो, पण तुम्हाला तो कसा सोडवायचा, याचे प्रश्न कसे करायचे, याच्यामध्ये विश्लेषण कसं करायचं, या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत। आज माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे, रायगड जिल्हा पोलीस भरतीची क्वेश्चन पेपर आहे। याच्यामध्ये जवळपास 20 ते 22 प्रश्न हे आपल्याला जीएस चे आलेले दिसतात आणि ह्या 20 ते 22 प्रश्नांमधून कोणते प्रश्न पुनरावृत्तीने येऊ शकतात आणि नवीन कोणते प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतात, या सगळ्यांचं विश्लेषण आपल्याला बघायचं। जसं की आपण आता बघणार आहे, पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू। जीएस चे कोणकोणते प्रश्न रायगडला आलेले होते आणि त्या प्रश्नावर आपल्याला कसं विश्लेषण घेता येईल। सर्वात पहिला प्रश्न होता आपल्याला जीएसचा, आपण चेक करूयात। जिल्हा पोलीस भरती रायगड 2021 ला जे पेपर झालेले होते याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न होता ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम कशाशी संबंधित होते। काय प्रश्न विचारलेला आपल्याला, ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम कशाशी संबंधित आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला होता। तर आपल्याला उत्तर जमलं पाहिजे याचं। ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम ही मोहीम राबवण्यात आली होती भारत सरकारकडून। आता सर हा प्रश्न परत येऊ शकतो का, चान्सेस कमी असतील। कशामुळे, कारण हा प्रश्न 2019 चा रिसेंटचा प्रश्न होता। ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडमची सुरुवात करण्यात आलेली होती 2019 ला। ऑपरेशन कशाशी संबंधित होतं, ऑपरेशन होतं हिम नदीवर दिव्यांगांना चढाई म्हणजेच हिम नदी जी असते ती दिव्यांगांवर त्यांची चढाई करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। आणि सर्वात महत्वाचा पॉइंट, या ऑपरेशनचं नेतृत्व विवेक जेकब यांनी केलेलं होतं, मेजर विवेक जेकब यांनी केलेलं होतं। बस एवढा पॉइंट आपल्याला ऑपरेशन फ्रीडम बद्दल लक्षात ठेवायचा आहे। बघा, आपल्याला एका प्रश्नावरून जास्तीत जास्त विश्लेषण करण्यात आले। हा प्रश्न पुन्हा येणार नाही याची गॅरंटी सांगतो मी। का, ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे 2019 रिसेंटली ऑपरेशन होतं, त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर आता सध्या ज्या करंटचे आपल्याला घडामोडी चालू आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे। पण हाही पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम कोणी राबवलं, भारत सरकारने राबवलं। सुरुवात 2019 ला कशासाठी संबंधित होता, हेतू काय होता, हिम नदीवर दिव्यांगांना चढावी आणि या ऑपरेशनचं नेतृत्व केलं होतं विवेक जेकब, म्हणजे मेजर विवेक जेकब यांनी त्या ऑपरेशनचं नेतृत्व केलेलं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण। पुढचा प्रश्न आपल्याला दिला, याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यासाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे। काय प्रश्न आपण बघूयात। रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केलेला होता। पहिले तुम्ही उत्तर आठवा, किती असू शकतं। चौदार तळे सत्याग्रह एकदम महत्वाचं आहे। चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड मधील महाड येथे चौदार तळे सत्याग्रह केलेला होता। तर हा केलेला होता, लक्षात ठेवायचं, 20 मार्च 1927 ला। इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवायचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेसपासून जन्म झाला, ज्या वेळेसपासून शिकले, त्यावेळेसच्या नंतर त्यांना समजलं काय, समाजामध्ये एका परिस्थितीमध्ये एका समाजावर काय अन्याय होतोय आणि त्यांनी त्या समाजावर बदलण्याचा प्रयत्न केला आणि तो समाज बदलून राहिले। चौदार तळे सत्याग्रह हा कशाशी संबंधित आहे, तर जे तळ्याचं पाणी होतं, जे चौदार तळ्याचं पाणी होतं, हे सर्वसामान्य पशूंना प्यायला सुद्धा अनुमती होती, पण एक समाज जो होता, अस्पृश्य समाज, याला पिण्याची अनुमती नव्हती। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळे सत्याग्रह केला आणि तो यशस्वी करून दाखवला। यासोबत 20 मार्च इथं त्यांनी चौदार तळे सत्याग्रह केला, पण त्याच वेळेस त्यांनी एक तारीख लक्षात ठेवायची, 25 डिसेंबर 1927 याच दिवशी त्यांनी मनुस्मृती दहन केलेलं होतं। मनुस्मृतीचं दहन केलं होतं।
मनुस्मृती हा हिंदू धर्मातला एक ग्रंथ होता ज्याच्यामध्ये अस्पृश्यांना अपवित्र ठरवण्यात आलेलं होतं. तर याच ग्रंथाचं दहन 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं आणि शेवट हा 14 ताळी सत्याग्रह यशस्वी ठरला. 1935 ला उच्च न्यायालयाने निर्णय दिला का 14 तळ्याचं पाणी सगळ्यांसाठी पिण्यायोग्य आता उघडून दिलं जाईल. आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह यशस्वी केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या बाबत जर प्रश्न आला तर 2 सत्याग्रह तुम्ही हमखास लक्षात ठेवू शकता. एक म्हणजे इकडे लक्ष द्या व्यवस्थित, एक म्हणजे आपल्याला पहिला लक्षात ठेवायचं आहे 14 तळे सत्याग्रह, 14 तळे सत्याग्रह आणि दुसरा सर्वात महत्वाचा दुसराही आपल्याला विचारला जातो काळाराम मंदिर सत्याग्रह इम्पॉर्टंट आहे. दोन्हीचे साल आपल्याला विचारले जाऊ शकतात. 14 तळे सत्याग्रह केलेला होता 1927 ला आणि काळाराम मंदिर सत्याग्रह केलेला होता 1930 ला. हे दोन्ही प्रश्न काळाराम मंदिर सत्याग्रह केलेला होता कुठं? नाशिकमध्ये. कुठे केला होता काळाराम मंदिर सत्याग्रह? नाशिकमध्ये. आणि 14 तळे सत्याग्रह रायगडमध्ये केलेला होता. हे दोन्ही पॉइंट लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि मनुस्मृती दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणावरून केलेली होती तर ज्या ठिकाणी 14 तळे सत्याग्रह केलेला होता त्याच वर्षामध्ये 1927 ला 25 डिसेंबरच्या 1927 ला मनुस्मृतीचे दहन केलेले होते. त्याच गोष्टीमुळे भास्करराव जाधव नावाचे व्यक्ती त्यांच्यावर रुसलेले होते किंवा या गोष्टीचा त्यांनी विरोध केलेला होता. तर एवढे पॉइंट आपल्याला 14 तळे सत्याग्रह संबंधी लक्षात ठेवायचे आहेत. बघा सिंपली सांगितलेलं इथं 14 तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 कुठे झाला होता? रायगडमध्ये झालेला होता. महाड येथे रायगडच्या महाड तालुक्यामध्ये झालेला होता. कशाशी संबंधित होता? एक तळ्याचं पाणी होतं ते सर्वसाधारण अस्पृश्यांना पिण्यास बंदी होती आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे 14 तळ्याचा सत्याग्रह घडवून आणलेला होता. तो यशस्वी कधी ठरला? 1935 मध्ये ज्यावेळेस उच्च न्यायालयाने निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने दोन निर्णय दिले. इथं काळाराम मंदिर सत्याग्रहांना पण अस्पृश्यांना प्रवेश द्यावा आणि 14 तळे सत्याग्रहाला सुद्धा काय केलं? 14 तळ्यामध्ये सुद्धा अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी उघडण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारचे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले होते. हे 2 सत्याग्रह सर्वात महत्वाचे, लक्षात ठेवायचे, व्यवस्थित पाठ करायचे. अजून एक प्रश्न आपल्याला येत असतो याच्यावर, काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेले होते? लक्षात घ्या, आपल्याला हा पॉइंट येण्यासारखा आहे आणि इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले होते? तर दादासाहेब गायकवाड यांनी केलेले होते. गायकवाड. बघा व्यवस्थित तुम्हाला पॉइंट समजतोय का? 100% मार्क मिळणार बेटा, याच्या बाहेर प्रश्न जाणार ना. ठीक आहे, समजतोय? पुढचा प्रश्न बघूयात. हे प्रश्न नोट डाऊन करत चला, एकदम व्यवस्थित लिहत चला. पुढचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी, सिंपल प्रश्न आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जमली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, इंटरपोलचे मुख्यालय कोठे स्थित आहे? इंटरपोलचे मुख्यालय कोठे स्थित आहे? इंटरपोल, त्याला इंटरपोलचे मुख्यालय कोणाला सांगता येईल? इंटरपोलचे मुख्यालय. आता इंटरपोल बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. जसं तालुका पातळीवर तालुका पोलीस असतात, जिल्हा पातळीवर जिल्हा पोलीस असतात, राज्य पातळीवर राज्य पोलीस असतात, देश पातळीवर देशाचे पोलीस असतात. असंच इंटरनॅशनल लेवलला एक पोलीस असतात, त्याला म्हणतात इंटरपोल पोलीस. इंटरपोल पोलीस म्हणजे आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. इंटरपोल पोलीसचा आपल्याला फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल ऑर्गनायझेशन. हा फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इंटरपोलची स्थापना आपल्याला पहिले लक्षात ठेवायची. कधी झालेली इंटरपोलची स्थापना? कोणी सांगू शकाल? इंटरपोलची स्थापना आठवण्याचा प्रयत्न आपण करत राहायचा. इंटरपोलची स्थापना तर झालेली 7 सप्टेंबर 1923 ला. बस एवढंच करायचं आपल्याला. तुम्हाला महत्त्वाचे पॉइंट सांगतोय मी. तुम्ही जर प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण योग्य रित्याने करू शकले तर तुम्हाला पेपर जमला असं समजून घ्या. इंटरपोल सर्वात उच्च पातळीचे पोलीस म्हणजे सर्वात वरच्या थरावर असलेले पोलीस कोणते? इंटरपोल पोलीस. आता इंटरपोलचं मुख्यालय, जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, मुख्यालय इंटरपोलचं मुख्यालय कुठे आहे? इंटरपोलचं मुख्यालय लिऑन्स फ्रान्स येथे इंटरपोलचं मुख्यालय आपल्याला दिसतं. लिऑन्स फ्रान्स येथे. आणि इंटरपोल मध्ये सदस्य देश किती आहेत?
हाही प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे इंटरपोल मध्ये. हे 4 प्रश्न पाठ करा, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. इंटरपोल मध्ये जर आपण सदस्य संख्या विचारात घेतली तर 195 सदस्य देश आता सध्या इंटरपोलचे आहेत आणि 195 पैकी भारत हा इंटरपोलचा एक सदस्य देश आहे, ज्यांनी भारताने इंटरपोलचं सदस्यत्व 1939 ला स्वीकारले, 1949 ला स्वीकारलेले होते. एवढे पॉइंट आपल्याला इंटरपोल बद्दल लक्षात ठेवायचे, याच्या बाहेर इंटरपोलचा प्रश्न जाणार नाही. बघा काय काय लक्षात ठेवायचं. स्थापना 7 सप्टेंबर 1923 ला स्थापन झालं. मुख्यालय लिऑन्स फ्रान्स येथे मुख्यालय आणि सदस्य राष्ट्र 195 इंटरपोलचे सध्या सदस्य आहेत, त्याच्यामध्ये भारत एक सदस्य आहे आणि भारताने इंटरपोलचं सदस्यत्व 1949 ला स्वीकारलेलं होतं. हे 4 प्रश्न आपल्याला याच्यामधून शिकण्यासारखे आहेत आणि लक्षातच ठेवायचे. ठीक आहे, समजलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे टोकियो ऑलिम्पिक त्यावेळेचा रिसेंटचा करंटचा प्रश्न विचारलेला आहे. काय सांगतोय टोकियो ऑलिम्पिक. आता टोकियो ऑलिम्पिक बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. बघूयात आपण टोकियो ऑलिम्पिक मध्ये आपल्याला कोणते प्रश्न रिटर्न येऊ शकतात, पुढच्या पेपरला येऊ शकतात. ठीक आहे, टोकियो ऑलिम्पिकचा प्रश्न होता त्यांचा, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कोणत्या देश होता. पदक तालिका विचारलेली होती. टोकियो ऑलिम्पिक, टोकियो ऑलिम्पिक, टोकियो ऑलिम्पिक 2020. आता टोकियो ऑलिम्पिक 2020 याचं ठिकाण कुठं होतं तर आपल्याला माहिती पाहिजे टोकियो, पण टोकियो कुठं तर ठिकाण होतं जपान. ठिकाण कुठं होतं जपान. पॉइंट लक्षातच राहायला पाहिजे आपल्याला. टोकियो ऑलिम्पिकचं ठिकाण लक्षात राहणं गरजेचं आहे. ठिकाण होतं जपान. पण टोकियो ऑलिम्पिक टोकियो ऑलिम्पिकची आम्हाला पदक तालिका माहिती नाही, तर पदक तालिका लक्षातच ठेवा. पदक तालिका बघूया. पदक तालिकेमध्ये फक्त प्रथम क्रमांकाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो येतोच. पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर होता अमेरिका. पहिल्या क्रमांकावर कोण होता अमेरिका. जवळपास 113 पदक अमेरिकेला मिळालेले होते आणि 113 पदक मिळवून अमेरिका प्रथम स्थानावर होता आणि 113 पदकापैकी 39 पदके हे अमेरिकेचे सुवर्ण होते. इम्पॉर्टंट आणि सर्वात महत्वाचा टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारत कितव्या क्रमांकाला होता. भारत लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ज्याला समजलं मला प्रश्नातून काय घ्यायचं आहे तो 100% पास होणार बेटा, एकदम 100%. 48व्या क्रमांकाला कोण भारत. 48व्या क्रमांकाला भारताने किती पदकं मिळवलेली होती तर एकूण 7 पदकं मिळवलेली होती. या 7 पदकापैकी भारताकडे एकच सुवर्ण होतं, ते एक सुवर्ण नीरज चोप्रा यांनी मिळवलेलं होतं. कशामध्ये ऍथलेटिक्स मध्ये. नीरज चोप्रा यांनी एक सुवर्ण पदक मिळवलेलं होतं. ते कशामध्ये ऍथलेटिक्स म्हणजे भालाफेकमध्ये एक सुवर्ण पदक त्यांनी मिळवलेलं होतं. त्यानंतर आपल्याला 2 रौप्य मिळालेली होती आणि उरलेली जी पदकं होती ती सगळी कोणती होती कांस्य. रौप्यमध्ये आपण जर बघितलं तर बजरंग पुनिया यांनी एक रौप्य पदक मिळवलेलं होतं आणि मीराबाई चानू यांनी एक रौप्य पदक मिळवलेलं होतं. हेही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे. तर टोकियो ऑलिम्पिकवर हे प्रश्न तुम्हाला हमखास पुढे रिटर्न झालेले दिसते. टोकियो ऑलिम्पिक सध्या झालेली कुठे होती. ठिकाण होतं जपानमध्ये. पदक तालिका जर विचार घेतली तर अमेरिका प्रथम क्रमांकावर होता. त्यानंतर 48व्या क्रमांकावर भारत होता आणि भारताला टोटल 7 पदके मिळवली होती. या 7 पदकापैकी पहिलं पदक आणि सुवर्ण पदक जे होतं, पहिलं पदक नाही सुवर्ण पदक जे होतं ते कोणाला मिळालं होतं नीरज चोप्रा यांना. आणि 2 रौप्य पदक होती, एक बजरंग पुनिया आणि दुसरं कोणतं दुसरं नाव त्याला सांगा बरं. दुसरं नाव होतं बजरंग पुनिया आणि मीराबाई चानू यांना मिळालेली होती. दोन्ही पॉईंट आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोला संबंधित आहे. व्यवस्थित हा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते. प्रश्न काय विचारलेला आपल्याला, कोणती नदी अरबी समुद्राला मिळते. यासाठी तुम्हाला एक मी डायग्राम काढून देतो, तुम्हाला ती डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ते लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील नदी प्रणाली जर आपण बघितली, महाराष्ट्रातील नदी प्रणाली जर आपण व्यवस्थित बघितली तर महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारच्या नद्या तुम्हाला आढळतील. महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारच्या नद्या. कोणकोणत्या 3 प्रकारच्या राईट डाऊन करून घ्यायचं. कोणकोणत्या 3 प्रकारच्या नद्या आपल्याला आढळतील. एक पूर्ववाहिन्या नद्या ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतील. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतील. दुसऱ्या पश्चिम वाहिन्या नद्या ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतील. अरबी समुद्राला. आणि तिसरा सर्वात महत्वाचा दक्षिण वाहिन्या नद्या. सर उत्तर वाहिन्या नद्या नाही, मग उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत पण त्या उपनद्या आहेत. काही नद्यांच्या उपनद्या आहेत. त्यामुळे हे 3 लक्षात ठेवायच्या. दक्षिण वाहिन्या मला सांगा दक्षिण वाहिन्या नद्या कोणत्या. तर दक्षिण वाहिन्या नद्या या अशा नद्या आहेत ज्या
आपल्याला दिसतं का नागपूरच्या एका भागासारखे वाहतात किंवा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये वाहतात आणि ते खाली जाऊन महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांना मिळत असतात. तर ह्या नद्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपल्याला बघायचंय, आपल्याला लक्षात ठेवायचंय पूर्व वाहिन्या नद्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या आहेत. 3च नद्या आहेत पूर्व वाहिन्या सर्वात महत्वाच्या. एक गोदावरी, दुसरी भीमा आणि तिसरी कृष्णा. एकदम इम्पॉर्टंट, एकदम महत्वाच्या महाराष्ट्रातील पूर्व वाहिन्या नद्या ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात कोणकोणत्या, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. दुसऱ्या महाराष्ट्रातील पश्चिम वाहिन्या नद्या ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिन्या नद्या एक सर्वात महत्वाच्या कोकणातील सर्व नद्या त्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. कोकणातील सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिन्या नद्या ज्या जाऊन अरबी समुद्राला मिळतात. आणि दुसऱ्या अजून 2 नद्या आहेत, एक तापी आणि दुसरी नर्मदा. तापी आणि दुसरी नर्मदा. व्यवस्थित, तापी आणि नर्मदा ज्यांचा उगम सातपुडा पर्वतरांगेत होतो व ते मध्य प्रदेश मधून महाराष्ट्रात प्रवेश करतात, महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जातात आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर ते कशाला जाऊन मिळतात, अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यानंतर उरल्या आपल्या दक्षिण वाहिन्या नद्या. दक्षिण वाहिन्या नद्या मध्य प्रदेश मधून महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रात गोदावरी नदी जाऊन मिळतात. कोणकोणत्या आहे लक्षात ठेवा, वर्धा आहे, त्यानंतर वैनगंगा आहे, वैनगंगा लक्षात ठेवा, वर्धा व वैनगंगा. पैनगंगा काही स्तरापर्यंत दक्षिण वाहिनी नदी आहे, त्यानंतर ती पूर्वेकडे वाहत चालते. हाही पॉईंट लक्षात ठेवायचा. इथं तुम्हाला सिम्पली प्रश्न विचारलेला होता, कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. मला सांगा, पश्चिम वाहिन्या सगळ्या नद्या आहेत, त्या सगळ्या नद्या पश्चिम वाहिन्या पुढे जाऊन मिळणार आहे, अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे. मग याच्यातलं कोणतं उत्तर असेल, ऑप्शन तापी, कावेरी, गोदावरी, कृष्णा. तापी, कावेरी, गोदावरी, कृष्णा. तर कोणती नदी जाऊन मिळते, तापी नदी. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी कोणती, तर तापी नदी. समजतं व्यवस्थित. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्याला पुढचा प्रश्न आहे इतिहासाचा प्रश्न विचारलेला आहे. इतिहासाचा प्रश्न आपण बघूया. इतिहासाचा प्रश्न आहे, केसरी वृत्तपत्राचे संपादक. इम्पॉर्टंट प्रश्न, याच्यावर हमखास एक प्रश्न येतच असतो. लोकमान्य टिळकांचा हा प्रश्न आहे, केसरी वृत्तपत्रकाचे पहिले संपादक किंवा केसरीचे पहिले संपादक कोण होते, असा पहिला प्रश्न विचारलेला. लक्षात ठेवा, याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची तर सर्वात पहिले तुम्हाला लोकमान्य टिळक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लोकमान्य टिळक लक्षात ठेवायचं. लोकमान्य टिळकांनी 2 वृत्तपत्राची सुरुवात केलेली होती. एक होता केसरी आणि दुसरा होता मराठा. केसरी, मराठा दोन्हींच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. केसरी आणि मराठा या दोन्हींच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. केसरी वृत्तपत्र जो होता तो मराठीत होता आणि मराठा वृत्तपत्र होता तो इंग्रजीत होता. केसरी वृत्तपत्र हा मराठीत होता आणि मराठा वृत्तपत्र हा कशामध्ये होता, इंग्रजीमध्ये होता. आणि दोन्हींची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1881 ला केलेली होती. परंतु दोन्हींचे संपादक वेगवेगळे होते. तर केसरीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. लोकमान्य टिळक यांचे स्नेही, लोकमान्य टिळक यांचे मित्र आगरकर. लोकमान्य टिळक यांचे मित्र गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे ज्या वेळेस वृत्तपत्राची सुरुवात झाली त्यावेळेचे पहिले संपादक म्हणून, केसरीचे संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांना ओळखलं जातं. आणि मराठीचे पहिले संपादक स्वतः लोकमान्य टिळक होते. स्वतः लोकमान्य टिळक होते. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथं व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही म्हणता सर आम्ही गोपाळ गणेश आगरकर यांना सुधारक मध्ये बघितलेलं असेल तर लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीमध्ये जवळपास 1881 पासून तर 1887 पर्यंत काम केलेलं होतं. आणि 1888 ला गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वतःचं वृत्तपत्र काढलेलं होतं. त्याचं नाव होतं सुधारक. आणि सुधारकच्या 2 आवृत्त्या निघायच्या, एक इंग्रजी होती, एक मराठी होती. मराठीमध्ये ते स्वतः संपादक होते आणि इंग्रजीमध्ये गोपाळ कृष्ण गोखले हे त्याचे संपादक होते. जे आपल्याला पुढे तो प्रश्न येईल त्यावेळेस आपण त्याचं विश्लेषण बघूया. पण एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लोकमान्य टिळक यांचे 2 वृत्तपत्र, एक केसरी आणि एक मराठा. आणि केसरीचे संपादक स्वतः गोपाळ गणेश आगरकर, मराठाचे संपादक लोकमान्य टिळक होते. आता सर्वात महत्वाचा पॉईंट काय, जे आपले स्टेटमेंट होते लोकमान्य टिळकांचे, सरकारचे डोके ठिकाणावर आहेत का, आणि त्यानंतर राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, ते सगळे तुम्हाला केसरीमध्येच दिसतील. केसरीमधूनच त्यांनी ते छापलेले होते. ठीक आहे. एवढा पॉईंट आपल्याला इतिहासासंबंधी, लोकमान्य टिळकांसंबंधी लक्षात ठेवायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इतिहासाचा प्रश्न झाला आपला. पुढचा प्रश्न घेऊयात. रायगड पोलीस भरतीचे सगळे प्रश्न चालू आहे आपले. भारतीय राज्यघटनेचा प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न, जमला पाहिजे, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. विश्लेषण बघा तुम्ही, व्यवस्थित विश्लेषण बघा. प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला,
भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेला आहे? म्हणजे जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल भारतीय राज्यघटनेत कोणता कलम देण्यात आलेला आहे? लक्षात घ्या, एक पॉइंट सांगतो. भारतीय राज्यघटनेत सर्वात महत्वाचा भाग असेल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेला होता, तो म्हणजे मूलभूत हक्क. आणि भारतीय राज्यघटनेत जर आपण चेक केलं तर मूलभूत हक्क देण्यात आलेले भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क भाग 3 मध्ये, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क, मूलभूत हक्क भाग 3 मध्ये मूलभूत हक्क कलम लक्षात राहिले पाहिजे, कलम 12 पासून तर कलम 35 पर्यंत भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आलेली आहेत, जी आपण अमेरिकन राज्यघटनेवरून घेतलेली होती. समजते पॉइंट? त्यांनी विचारलंय, त्यांचा प्रश्न असा आहे का कलम जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कशाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा, कलम 12 पासून 35 पर्यंत, पण कलम 12 पासून तर कलम 32 पर्यंत केवळ मूल 6 प्रकारचे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. किती प्रकारचे? 6 प्रकारचे. मुळात राज्यघटनेमध्ये 7 प्रकारचे होते, पण 44वी घटना दुरुस्ती 1948 मध्ये, 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये याच्यामध्ये काय करण्यात आला? एक घट करण्यात आली. कोणती? संपत्तीचा अधिकार कमी करण्यात आला होता. त्यामुळे 6 प्रकारचे मूलभूत अधिकार इथे उरलेले. याच्यापैकी दुसरा मूलभूत अधिकार म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. स्वातंत्र्याचा अधिकार जो भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 पासून तर कलम 22 मध्ये देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, स्वातंत्र्याचा अधिकार, दुसरा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार, तो कलम 19 पासून तर कलम 22 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 19, कलम 20, कलम 21 आणि कलम 22 बघूयात आपण काय. कलम 19 काय सांगतो? कलम 19 सांगतो तुम्हाला 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले. 6 प्रकारचे स्वातंत्र्य. या 6 प्रकारच्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही अभिव्यक्ती व विचार स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे, भाषण स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे, कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे, कुठेही प्रवास करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे, सहकारी संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचे 6 स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आलेली आहेत. ही कलम 19 मध्ये. तुम्हाला प्रश्न येतो, कलम 19 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे? तर 6 स्वातंत्र्याशी संबंधित आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कलम 20 आपल्याला विचारलं जातो. कलम 20 काय सांगतो रे? अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. काय सांगतो कलम 20? अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. अपराधाच्या दोष, जोपर्यंत तुम्ही अपराधी म्हणून गणले जात नाही तोपर्यंत तुम्ही अपराधी नाही. जोपर्यंत कोर्ट तुम्हाला सांगत नाही अपराधी, तोपर्यंत तुम्ही अपराधी नाही, असं कलम 20 सांगतो. हे स्वातंत्र्याचे अधिकार बघतोय. बाकीचे अधिकार खूप मोठे आपल्याला, पण आपण ज्या याच्यामध्ये त्याचं विश्लेषण घेणार. कलम 21 इम्पॉर्टंट. कलम 21 आता जो विचारण्यात आलेला आपल्याला कोणता आहे? कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य कलम 21 मध्ये देण्यात आलेलं आहे. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. कोणताही शासन त्याच्याकडून त्याचा जीव हिसकावून घेऊ शकत नाही, त्याला मारू शकत नाही, असं कलम 21 सांगतो. प्रत्येक व्यक्तीला कलम 21 नुसार जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्येच कलम 21 सब कलम आहे. कलम 21A हाही विचारला जातो. कशाचा हक्क आहे? कलम 21A शिक्षणाचा हक्क आहे. शिक्षणाचा हक्क हाही प्रश्न विचारला गेलेला आहे भरपूर वेळेस. कलम 21A खालीलपैकी कोणता अधिकार आहे? तर शिक्षणाचा हक्क. आपल्याला लक्षात ठेवायचा कलम 21A कधी टाकण्यात आला? 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार टाकण्यात आलेला आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार टाकण्यात आलेला आहे. पॉइंट महत्वाचा आहे. आणि कलम 22 लक्षात ठेवा कशाचं आहे? अटक व तुरुंगवासापासून संरक्षण. अटक व तुरुंगवासापासून संरक्षण देण्यात आलेलं आहे. अटक व तुरुंगवासापासून संरक्षण देण्यात आलेलं आहे कलम 22 मध्ये. अशा प्रकारची स्वातंत्र्य आपल्याला भारतीय राज्यघटनेत देण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायची. भारतीय राज्यघटनेत किती प्रकारची स्वातंत्र्य अधिकार आहे? तर 6 प्रकारची देण्यात आलेली. 6 प्रकारमध्ये सर्वात पहिला समानतेचा अधिकार, दुसरा स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा शोषणाविरुद्ध अधिकार, चौथा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, पाचवा कोणता आहे? अल्पसंख्याक व शैक्षणिक अधिकार, आणि 6वा सर्वात महत्वाचं भारतीय राज्यघटनेचा आत्माच घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार.
अशी 6 प्रकारची स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेत देण्यात आलेली आहे आणि त्यापैकी स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 21 पासून आपण कलम 22 बघितलेला आहे. इकडे बघा, कलम 19, कलम 20, कलम 21, कलम 22. कलम 21 सर्वात महत्वाचा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि कलम 21A कोणता अधिकार? शिक्षणाचा अधिकार. 86वी घटना दुरुस्ती 2002. एवढे पॉइंट आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. चला बघूयात पुढचा प्रश्न काय देण्यात आलेला आपल्याला. इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न. जवळपास येत्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जवळपास हा प्रश्न खूप वेळेस विचारला जाणार आहे आगामी भरतीसाठी. प्रश्न असा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे, सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? सर्वोच्च न्यायालय. आता सर्वोच्च न्यायालयाबद्दल लक्षात ठेवायचं, मी विश्लेषण एकदम व्यवस्थित देतोय, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. सर्वोच्च न्यायालयाचा विचार केला तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली जाते. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950. लक्षात घ्या, स्थापन 26 जानेवारीलाच केलेलं होतं, पण 28 जानेवारी 1950 ला याचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि त्याचे पहिले सरन्यायाधीश बसवण्यात आलेले होते हरिलाल कनिया. लक्षात ठेवायचं पॉइंट इम्पॉर्टंट आहे. सर्वोच्च न्यायालय तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश. आता हा प्रश्न 2021 चा होता, त्यावेळेस NV रमन्ना होते. ठीक आहे, आपल्याला चेक जर केलं तर आपण. पण आता जे आपल्याला लक्षात ठेवायचे कोण आहे सर्वोच्च न्यायालयाचे. सर्वोच्च न्यायालयाची पहिले रचना लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक न्यायाधीश व 33 इतर न्यायाधीश असे मिळून 34 न्यायाधीश असतात. प्रश्न येणार, 100% प्रश्न येणार. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या किती असते? एक सरन्यायाधीश व 33 इतर न्यायाधीश आणि एक सरन्यायाधीश जे सध्या आहेत, जे 50वे न्यायाधीश आहेत, DY चंद्रचूड. लक्षात ठेवा, DY चंद्रचूड सध्याचे 50वे सरन्यायाधीश आहेत. हा प्रश्न तुम्हाला हमखास भरपूर ठिकाणी पडणार आहे. DY चंद्रचूड सध्या. आणि महाराष्ट्राचे जर विचारले गेले तर DY चंद्रचूड हे कितवे होते महाराष्ट्राचे DY चंद्रचूड हे 5वे सरन्यायाधीश आहेत. हा पॉइंट तुम्हाला समजला पाहिजे. सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची सुद्धा नियुक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेली आहे. हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, त्यावरही आपल्याला काम करायचंय. पण सध्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल एवढी जरी माहिती तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला हमखास 1 मार्क मिळणार म्हणजे मिळणार, गॅरंटेड. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक बद्दल विचारलेला आहे त्यांनी. भारतीय आघाडी बॅडमिंटनपटू PV सिंधू याने टोकियो ऑलिम्पिक खालीलपैकी कोणते पदक मिळवले? तुम्हाला आधीच सांगितलं, टोकियो ऑलिम्पिक 2020 या टोकियो ऑलिम्पिकचं ठिकाण होतं जपानमध्ये. पदक तालिकेचा जर विचार केला तर अमेरिका प्रथम स्थानावर होतं 113 पदकांनी, त्याला सुवर्ण पदक मिळाले होते 39 आणि भारत होतं 48व्या स्थानावर. भारत 48व्या स्थानावर होतं, 7 पदकं मिळवली होती. या 7 पदकापैकी पहिलं जे पदक सुवर्ण पदक होतं ते कोणाला? नीरज चोप्रा यांना मिळालं होतं. आणि दुसरं पदक जे होतं म्हणजे रौप्य पदक हे 2 जणांना मिळाली होती. कोण? एक बजरंग पुनिया आणि मीराबाई चानू. आता हे 2 पदक हे 3 झाले. मग उरलेली सगळी पदके कोणाला मिळतील? उरलेल्या लोकांना. म्हणजे कांस्य पदक इथं PV सिंधू यांना मिळालेलं होतं. प्रश्न सोपा होता. मागच्या विश्लेषणातून आपलं त्याचं उत्तर सुटणं साहजिकच होतं. मागच्या विश्लेषणातून जर तुम्ही लिहून घेतलं असेल तर त्याच्यातून सुद्धा हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून ओळखला जातो? इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जागतिक अहिंसा दिवस सगळ्यांना माहिती पाहिजे. कोणाच्या जन्मदिनानिमित्त जागतिक अहिंसा दिवस पाळला जातो? जागतिक अहिंसा दिवस. जागतिक अहिंसा दिवस किती सांगा? जागतिक अहिंसा दिवस तर लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिवस आहे. कारण 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदर इथे गुजरातमधील पोरबंदर येथे भारताच्या राष्ट्रीय नेते ज्यांनी आपला जन्मभर फक्त अहिंसेचा मार्ग अपनावला आणि सगळ्या जगाला अहिंसा काय असते हे शिकवलं, ते म्हणजे आपले महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी लक्षात ठेवा. महात्मा गांधींचा जन्मदिवस हा
युनोने सुद्धा 2 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून पाळला आहे? जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळलेला आहे. हा पॉइंट आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. विचारलेला होता आता. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून ओळखला जातो? तो कोणता दिवस? 2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून ओळखला जातो. पुढचा पॉइंट बघूया. पुढचा प्रश्न सिंपल प्रश्न आहे, एकदम आपल्याला सुटलीच पाहिजे हे प्रश्न. पुढचा प्रश्न देण्यात आलेला आहे सतीबंदी प्रथा. महत्वाचा प्रश्न आहे. सतीबंदी कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? म्हणजे भारतामध्ये सतीबंदी कायदा कोणी केलेला आहे? थोडक्यात असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. काय प्रश्न आहे? भारतात सतीबंदी कायदा. आता सतीबंदी कायद्याबद्दल जर बोलायचं झालं, सतीबंदी कायद्यामध्ये बोलायचं झालं तर भरपूर आहे, पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे का सतीबंदी कायदा हा कोणाशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवायचं तुम्ही, सतीबंदी कायदा करण्यात आला होता 1929 ला आणि तो भारताचा कायदा तो भारतामध्ये केलेला होता. त्या भारताचा कायदा केला होता लॉर्ड विल्यम बेंटिंग. लक्षात ठेवायचं, लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केलेला होता. लॉर्ड विल्यम बेंटिंग हा 1828 पासून तर 1833 पर्यंत बंगालचा गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवा, बंगालचा गव्हर्नर जनरल होता आणि 1833च्या चार्टन ऍक्ट नुसार तो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. म्हणजे त्याच्याकडे नुसते बंगाल, मद्रास, ओरिसाचे प्रांत सीमित न राहता संपूर्ण भारताचे अधिकार याच्याकडे आले ते विल्यम बेंटिंग पर्यंत. आणि तो पुन्हा 33 पासून तर 1835 पर्यंत पदावर होता. हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग. सतीबंदी कायदा 1829 कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केला होता. आता लॉर्ड विल्यम बेंटिंगला हा सतीबंदी कायदा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने मदत केलेली होती? तर भारताच्या ठिकाणी राजा राममोहन रॉय यांनी मदत केलेली होती. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कोणत्या भारतीय व्यक्तीने सतीबंदी कायदा करण्यासाठी विल्यम बेंटिंग यांना मदत केलेली होती? तर ते कोण होते? राजा राममोहन रॉय. आणि राजा राममोहन रॉय यांना महाराष्ट्रातून सतीबंदी कायद्याची जागृती करण्यासाठी कोणी मदत केलेली होती? तर ते होते नाना शंकर शेठ. एकदम इम्पॉर्टंट. बघा, तुमच्या 4-5 प्रश्नांची उत्तरं इथंच भेटून गेली. सतीबंदी कायदा किती सालचा? 1929चा. कोणत्या गव्हर्नरनी केला? लॉर्ड विल्यम बेंटिंग. 1828 पासून तर 1833 पर्यंत बंगालचा गव्हर्नर जनरल होता. पण 1833च्या चार्टन ऍक्ट नुसार 1835 पर्यंत तो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. आणि राजा राममोहन रॉय यांनी सतीबंदी करण्यासाठी सर्वात महत्वाची मदत लॉर्ड विल्यम बेंटिंगला केलेली होती. आणि महाराष्ट्रामध्ये जर सतीबंदी संबंधी कोणी जनजागृती केली असेल तर त्यांचं नाव होतं नाना शंकर शेठ. एवढे 4 पॉइंट प्रश्नपत्रिकेत प्रश्न आला तर हमखास तुम्हाला उत्तर सुटणार, हे माझ्या गॅरंटीवर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला हळूहळू आपण एक प्रश्न कंप्लीट करतोय. प्रश्न दुसरा आहे का? लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? समजतो प्रश्न? लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे आता प्रश्न आपल्याला विचारलेला आहे संयुक्त अधिवेशन. लोकसभा व राज्यसभेचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घ्या. संयुक्त अधिवेशन कधी असतं? ज्या वेळेस लोकसभा व राज्यसभा यांचं एखाद्या विधेयकावर एकमत होणार नाही, अशा परिस्थितीमध्ये कलम 108 नुसार भारताचे राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलवू शकतात. म्हणजे बोलवतात कोण? राष्ट्रपती. आता राष्ट्रपती फक्त बोलवतात, पण त्यानंतर राष्ट्रपतींचं काम इथं संपतं. ठीक आहे. राष्ट्रपतींनी संयुक्त अधिवेशन बोलवल्यानंतर संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवण्याचं काम कोणाचं असतं? अध्यक्ष. संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतील लोकसभेचे सभापती. पहिले लोकसभेचे सभापती. जर लोकसभेचे सभापती उपस्थित नसतील किंवा अनुपस्थित असतील, अशा परिस्थितीमध्ये लोकसभेचे अध्यक्षपद भूषवणार संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणार लोकसभेचे उपसभापती. बघा पॉइंट समजतोय का? राष्ट्रपती लोकसभेचे राज्यसभेचे संयुक्त अधिवेशन बोलवल्यानंतर त्यांचं काम संपतं. अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणार लोकसभेचे सभापती. ते अनुपस्थित असतील तर लोकसभेचे उपसभापती. सर्वात महत्वाचा पॉइंट, लोकसभेचे उपसभापती जरी अनुपस्थित असतील तर इथं अध्यक्षपद भूषवणार राज्यसभेचे
कोण? राज्यसभेचे सभापती का उपसभापती? उपसभापती. मग सभापती का नाही भूषवू शकत? कारण राज्यसभेचे सभापती कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात, त्यामुळे ते संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवू शकत नाही. हाही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मला सांगा, संयुक्त अधिवेशन हे आपण कोणत्या देशाकडून स्वीकार केलेलं आहे? तर ते आपण ऑस्ट्रेलिया ह्या देशाकडून स्वीकार केलेलं आहे. समवर्ती सूची आणि संयुक्त अधिवेशन या दोन्ही तरतुदी आपण ऑस्ट्रेलियाकडून स्वीकार केलेल्या आहेत. आणि आतापर्यंत भारतामध्ये किती संयुक्त अधिवेशन झाली? तर आतापर्यंत भारतामध्ये 3 संयुक्त अधिवेशन करण्यात आलेली होती. एक झालेलं होतं 1961 ला, एक होतं 1961 ला. 61 ला कोणतं होतं? तर हुंडा प्रतिबंधित अधिनियम. हुंडा प्रतिबंधित यासाठी काय केलं होतं? 1961चं आपण संयुक्त अधिवेशन बोलवलं होतं. त्यानंतर 1978 ला बँकिंग रिपल बिल यासाठी आपण काय केलेलं होतं? संयुक्त अधिवेशन बोलवलं होतं. आणि त्यानंतर तिसरं बोलवलं होतं आपण 2002 मध्ये. कोणत्या कायद्यासाठी? कोटा कायद्यासाठी आपण काय केलं होतं? कोटा कायद्यासाठी संयुक्त अधिवेशन बोलवलं होतं. बस, याच्या बाहेर संयुक्त अधिवेशन किंवा संयुक्त बैठकीवर प्रश्न जाणार नाही. काय काय लक्षात ठेवायचं? संयुक्त अधिवेशन कलम 108 नुसार संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतींना असतो. त्यानंतर अध्यक्षस्थान कोण भूषवतात? लोकसभेचे सभापती. ते जर अनुपस्थित असतील तर लोकसभेचे उपसभापती. तेही अनुपस्थित असतील तर राज्यसभेचे उपसभापती. सभापती का नाही? कारण ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. संयुक्त अधिवेशन आपण कोणत्या देशाकडून घेतलं? ऑस्ट्रेलिया देशाकडून. आणि आतापर्यंत भारतामध्ये किती संयुक्त अधिवेशन भरवण्यात आले? तर 3. 1961, 1978 आणि 2002. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधित अधिनियम, 1978 मध्ये बँकिंग रिपल बिल आणि 2002 मध्ये कोटा कायदा यासाठी भरवण्यात आलेलं होतं. आपल्याला पॉलिटीचा प्रश्न होता एकदम इम्पॉर्टंटली. आणि यानंतरही कधी संयुक्त अधिवेशनावर प्रश्न आला तर आपला चुकणार नाही, गॅरंटेड, माझ्या भरोशावर सांगतो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे तुमचा, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेलेले होते? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटना संविधान सभेवर कोणत्या राज्यातून निवडून गेलेले होते? ऑप्शन आहे तुमच्याकडे, जवळपास त्यांनी ऑप्शन दिलेले: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश. त्याचं उत्तर काय? पश्चिम बंगाल. लक्षात ठेवायचं. कसं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधान सभा तयार झालेली होती. संविधान आपल्याला माहिती का भारत स्वतंत्र होणार होता. भारत स्वतंत्र करण्यासाठी क्रिप्स मिशन आलेलं होतं. क्रिप्स मिशन नंतर हळूहळू एक मिशन येत गेली. कोणतेही मिशन सक्सेसफुली ठरलं नाही, पण तरीही त्रिमंत्री मिशन भारतात आलेलं होतं. त्रिमंत्री मिशनने आपल्याला संविधान सभा स्थापन करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि आपण भारतासाठी संविधान सभा 1943 ला स्थापन केलेली होती. याच्यामध्ये ज्यावेळेस स्थापन केली त्यावेळेस सदस्य संख्या होती 389 आणि या 389 जागेवर निवडणुका पार पडणार होत्या. त्याच्यावर अप्रत्यक्ष निवडणुका पार पडल्या, पण या अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई मतदारसंघातून पराभव झालेला होता. पॉइंट लक्षात ठेवायचा. यानंतर पराभव झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखाद्या समाजाच्या घटकासाठी, लोकांच्या हितासाठी संविधान सभेवर असावे अशी इच्छा पश्चिम बंगालमधील पूर्व मतदारसंघातील जोगेंद्रनाथ मंडल यांची झाली. नाव लक्षात ठेवा, जोगेंद्रनाथ मंडल. आणि या जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर निवडून आणलं. याचं उत्तर काय असेल? पश्चिम बंगाल. पहिले पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा, पश्चिम बंगाल. कोणत्या व्यक्तीने राजीनामा दिला होता? जोगेंद्रनाथ मंडल या व्यक्तीने आपल्या पदाचा राजीनामा दिला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणलं. पण दुर्दैवाने 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. भारतातून पाकिस्तान वेगळा झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मतदारसंघ पाकिस्तानमध्ये गेला. आता तो मतदारसंघ पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑटोमॅटिकली पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य होऊन गेले. मग अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथला राजीनामा दिला आणि पुन्हा भारतात आले. आणि भारतात आल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू व महात्मा गांधी या सर्वांना माहिती होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय भारतीय राज्यघटना तयार होऊ शकत नाही. यामुळेच त्यांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा संविधान सभेवर आणण्याचे प्रयत्न केले आणि शेवट 1947 नंतर बॅरिस्टर जयकर जे मुंबई मतदारसंघात होते यांना राजीनामा द्यायला लावला आणि तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा संविधान सभेवर निवडून आणले आणि संविधान सभेवर आणल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी भारतीय राज्यघटनेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भारताचा मसुदा तयार केलेला होता. एवढा पॉईंट आपल्याला याच्यावर लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, समजला हा प्रश्न. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. थोडं फास्ट होणार आहे थोडी प्रश्न, कारण आपल्याला टाइमही कमी असतो. पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहेत? प्रश्न चांगला आहे. तुम्हाला या प्रश्नाबद्दल थोडं विश्लेषण सांगतो जे पुन्हा पुन्हा येऊ शकतं. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणतं पोलीस पाटलाचा, पोलीस पाटलाबद्दल. ठीक आहे, पोलीस पाटलाबद्दल राईट असतो. ठीक आहे, क्लिअर दिसतंय. ठीक आहे, चला आपण बघूयात पोलीस पाटलाबद्दल. पोलीस पाटील पॉइंट महत्वाचा आहे. पोलीस पाटील हा ग्राम पातळीवर, पोलीस पाटील हा ग्राम पातळीवर पोलीस शिपाई किंवा पोलीस स्टेशन यांना मदत करण्यासाठी असतो. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट पोलीस पाटील. ठीक आहे, पोलीस पाटील बद्दल त्यांनी प्रश्न विचारलाय पोलीस पाटलाची नेमणूक कोणत्या अधिनियमानुसार केली जाते? तर लक्षात ठेवा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 च्या कलम 5 अंतर्गत पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि भारतामध्ये पोलीस पाटील पद कधी निर्माण झालं? तर ते निर्माण झालं होतं 1892 ला. कधी निर्माण झालं होतं? 1892 ला, ज्यावेळेस भारताचा व्हाईसरॉय होता लॉर्ड लेन्सडाऊन. आणि लक्षात ठेवा तुम्हाला एक प्रश्न कायमस्वरूपी येत असतो, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं? नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर याचं उत्तर जिल्हा अधिकारी नाही, याचं उत्तर आहे प्रांत. कोण करतं? प्रांत, म्हणजेच उपजिल्हाधिकारी. एवढा पॉइंट जरी तुम्हाला लक्षात राहिला तर पोलीस पाटलावरचा तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही. आणि तुम्हाला पोलीस पाटलाची वय मर्यादा म्हणजे पात्रता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय पात्रता असते रे? तर त्यांचं वय असावं 25 ते 45 दरम्यान. त्यांचं वय असावं 25 ते 45 दरम्यान. आणि त्यांचं शिक्षण असावं किती? 10वी पास. लक्षात राहील सगळ्यांना. वय असावं किती? पात्रता असावी 25 ते 45 दरम्यान आणि शिक्षण किती असावं? 10वी पास असावं. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ असतो. कार्यकाळ सांगता आला पाहिजे तुम्हाला. कार्यकाळ पोलीस पाटलांचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. आणि तो 5 वर्षांच्या टप्प्यामध्ये वाढवला जाऊ शकतो, म्हणजे तो 10 वर्ष होऊ शकतो. आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. त्याचं उत्तर काय असलं आपलं? तुम्हाला प्रश्न परत सांगतो. पोलीस पाटील यांची नेमणूक खालीलपैकी कुठल्या कायद्या अंतर्गत केली जाते? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 च्या कलम 5 अंतर्गत. एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपले जवळपास एंडचे 4-5 क्वेश्चन बाकी आहेत. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांची सीमा लागून आहे? सिंपल प्रश्न आहे. महाराष्ट्राचा भूगोल थेरॉटिकली आपण जास्त शिकत असतो. त्यांनी सिंपल प्रश्न विचारलाय का महाराष्ट्र जे राज्य आहे आपलं, ठीक आहे, महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? लगेच सांगतो तुम्हाला मी. इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं. तुम्हाला एक छोटा मी महाराष्ट्राची डायग्राम काढल ज्याच्यावरून फक्त आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं समजा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या कोणत्या राज्यांच्या सीमा आपल्याला लागलेल्या आहेत. तर इकडे लक्षात ठेवायचं महाराष्ट्राच्या पश्चिमेला संपूर्णपणे अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राच्या पश्चिमेला पूर्ण काय आहेत? अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या जर तुम्ही वायव्येकडे जाशाल तर महाराष्ट्राच्या वायव्येकडे पहिलं राज्य लागतं गुजरात. तुम्हाला दिशा विचारला आपण तर राज्य विचारले आपण, नोट डाऊनच पाहिजे तुम्ही. ठीक आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात, महाराष्ट्राच्या उत्तरेला तुम्हाला भेटेल मध्य प्रदेश. महाराष्ट्राच्या कुठे? पूर्वेला कोणतं राज्य आहे? इथं लिहितो मी छत्तीसगड हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे? छत्तीसगड. त्यानंतर महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणतं राज्य आहे? तेलंगणा. हा प्रश्न भरपूर वेळेस विचारण्यात आलेला. महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणतं राज्य आहे? कारण 2014च्या आधी महाराष्ट्राच्या आग्नेयेला आंध्र प्रदेश राज्य लागायचं. त्यानंतर आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती झाली. त्यामुळे आता महाराष्ट्राला तेलंगणाची सीमा लागत आहे. ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला 2 राज्य येतात. एक थोडं नैऋत्येला जातं पण दक्षिणेला 2 राज्य येतात. एक कर्नाटक आणि इकडे कोणतं?
सांगा सगळ्यांनी, गोवा. गोवा. तर असा जर विचार केला तर महाराष्ट्राला आपण जवळपास 6 राज्यांची सीमा लागलेली आहे. एक केंद्रशासित प्रदेश आहे पण तो विचारला जात नाही. तर महाराष्ट्राला 6 राज्यांची सीमा लागलेली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. गुजरात वायव्येला, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, त्यानंतर दक्षिणेला कर्नाटक आणि नैऋत्येला कोणता, गोवा. अशा 6 राज्यांची सीमा महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे. आता जिल्हे बघायला आपल्याला एवढा वेळ नाही, ज्यावेळेस आपल्याला तो प्रश्न येईल त्यावेळेस आपण मधले सगळे जिल्हेही बघून घेऊया. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली आहे? महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था, चला तोही पॉईंट आपल्याला बघायचा आहे. पंचायत राज व्यवस्था समजून घ्यायचं, ज्याला विश्लेषण जमलीत तो 100% इथं हमखास यशस्वी होणार, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. तेच प्रश्न पुन्हा पुन्हा पडत असतात. काय विचारलंय त्यांनी? महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आणली? जवळपास 1 मे 1962 याचं उत्तर. पण लक्षात घ्या, इथं पॉईंट काय लक्षात घ्यायचा, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था स्थापन करायची होती. भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था, रामराज्य स्वप्न होतं महात्मा गांधींचं आणि ते सत्यात उतरवणार होते पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंनी यासाठी एक समिती नेमली होती, वसंतराव नाईक समिती. वसंतराव नाईक समितीने काय केलं होतं, सॉरी वसंतराव नाईक, बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आलेली होती 16 जानेवारी 1957 ला बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आली आणि 24 नोव्हेंबर 1957 ला बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल दिला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले 2 ऑक्टोबर 1959 ला पहिली पंचायत राज स्थापन करण्यात आली. पहिले पंचायत स्थापन करण्यात आलं ते होतं नागौर, राजस्थान. अशा परिस्थितीने नागौर राजस्थान झाल्यानंतर दुसरं आंध्र प्रदेशला स्थापन करण्यात आलं, तिसरं आसामला स्थापन करण्यात आलं आणि शेवट 9वं राज्य जे होतं ते महाराष्ट्र राज्य. 9वं राज्य 1 मे 1962 ला 9वे राज्य होते. 9वे राज्य, ते राज्य म्हणजे कोणते होते? महाराष्ट्र राज्य, ज्यांनी पंचायत राजचा स्वीकार केलेला होता आणि यासाठी समिती नेमलेली होती वसंतराव नाईक समिती जे तत्कालीन महसूल मंत्री होते, यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, याचं उत्तर काय आहे? 1 मे 1962. पुढचा प्रश्न आपण बघूयात. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली आहे? शेवटचा प्रश्न इम्पॉर्टंट, लक्षात इकडं. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आलेली? 2 पॉईंट आपल्याला एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आलेली? 2 तारखा पाठच करायच्या. एक 26 नोव्हेंबर 1949 आणि दुसरी 26 जानेवारी 1950. ह्या 2 तारखा आपल्याला पाठ करायच्या. 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी. भारतीय राज्यघटना तयार करायला सुरुवात झाली होती कधीपासून? 9 डिसेंबर 1946, जिची पहिली बैठक झाली होती. एकूण 11 सत्र झालेले होते. या 11 सत्रांमध्ये संविधान सभेवर सर्वात महत्वाचं काम होतं म्हणजे भारताचं संविधान तयार करणं. आणि मग हे भारताचं संविधान तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सर्व सहकारी यांनी एकदम मत्सुदगिरीने पार पाडलेलं होतं. आणि हे पार पाडल्यानंतर सर्वात शेवट 4 नोव्हेंबर 1948 ला याच्यावर शेवटचा अंतिम टप्पा होता. त्यानंतर 1 वर्ष याच्यावर वाचन केलं आणि शेवट 26 नोव्हेंबर 1949 ला, लक्षात ठेवायचं, भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती. स्वीकृत केली. भारतीय राज्यघटना स्वीकृत केलेली होती आणि त्याचमुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो. आता स्वीकृत केल्यानंतर जवळपास आपण 2 महिने थांबलो. 26 नोव्हेंबर पासून 26 डिसेंबर, 26 डिसेंबर पासून 26 जानेवारी आणि शेवट 24 जानेवारीला दिल्ली येथे कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये आपण सगळ्यांना बसून 284 सदस्यांच्या सह्या घेतल्या. या सह्या झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना आपण काय केली होती? अंमलात आणली होती. अंमलात आणलेली होती भारतीय राज्यघटना. आणि त्यामुळे हा भारतीय राज्यघटनेचा गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस किंवा रिपब्लिकन डे म्हणून ओळखला जातो. आणि याला आपण म्हणू प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. आणि आपल्याला लक्षात राहायला पाहिजे याचं उत्तर काय आहे? 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटना अंमलात आणलेली होती. लक्षात घ्या, आपण रायगड जिल्हा पोलीस भरतीचे
जवळपास आता घाईमध्ये घेण्यामध्ये काही प्रश्न, एक दोन प्रश्न सुटले असू शकतात, तो काही इश्यू नाही, पण जास्तीत जास्त प्रश्न मी विश्लेषित करण्याचा प्रयत्न केला. एवढेच प्रश्न बघा, इकडं तिकडं येत आहे, हे ते प्रश्न बघताय. युट्यूबमध्ये अनेक लेक्चर येत असतात, पण त्याच्यामध्ये एकदम विश्लेषित करून आपल्याला सांगितलं नाही जात. प्रश्न वाचून दिला जातो, पण इथं विश्लेषित करून सांगितलं कोणता प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आणि कोणत्या प्रश्नाचे तुम्हाला मार्क मिळू शकतात. इथं तुम्ही व्यवस्थित प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त जर मार्क मिळवायचे असेल तर अशा प्रकारचे विश्लेषण तुम्ही बघत असा. आपण आज पहिली क्वेश्चन पेपर घेतली रायगड जिल्हा पोलीस भरतीची, ज्याच्यातले आपण जीएसचे प्रश्न सगळे विश्लेषित करून पाहिले. आता यानंतर पुढचे जेही प्रश्नपत्रिका असेल, जसा जसा मला वेळ मिळणार आहे तसा तसा मी एक एक प्रश्नपत्रिका तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रश्नपत्रिका बघायच्या, त्याच्याचा नोट्स काढून ठेवायच्या. तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा होईल. आणि इथून तुम्ही खाली सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कंटिन्यू बघत राहा. ह्या मी प्रश्नपत्रिका अशाच विश्लेषित करत राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.